लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव झाला। त्यानंतर आता आमदार रवी राणा यांच्याही उमेदवारीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला। विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको असा ठराव भाजप कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केलेला आहे। अमरावती जिल्हा भाजपच्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलाय। बडनेरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपलाच सोडावा आणि स्थानिक भाजपच्या नेतृत्वाला इथून उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक भाजपकडून करण्यात आली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक आणि भाजप स्थानिक कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नको यासाठी स्थानिक कार्यकर्ते लवकरच भाजप श्रेष्ठींची भेट घेणार आहेत। त्यामुळे सध्या अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्याला भाजपमधून कडाडून विरोध होताना दिसतोय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून घेऊया। अनिरुद्ध, एकीकडे लोकसभा निवडणुकीतला नवनीत राणांचा पराभव का झाला याचं कवित्व अजूनही संपलं नाही, अशातच आता भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा रवी राणांना सुद्धा विरोध, कसं बघायचं याकडे? नक्कीच भाजपच्या तिकीटवर नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता। मात्र तरी हा विरोध झुगारून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि नवनीत राणा यांचा अखेर पराभव झाला। यानंतर आता रवी राणांना देखील उमेदवारी रवी राणा यांना देखील भाजप पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आहे। मात्र आता अशा वेळी रवी राणा यांनाही पाठिंबा न देता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तिथे उमेदवारी द्यावी व भाजपने स्वतःही निवडणूक लढवावी असा एका बैठकीमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा राणांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचं इथं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीला किती दाद देतात किंवा रवी राणा यांना पुन्हा पाठिंबा देतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आता हे भाजपचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते वरिष्ठ नेत्यांची जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना संपूर्ण प्रकार जो आहे तो समजावून सांगणार आहे। मात्र यानंतरही जर असाच प्रकार घडला तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष जो आहे तो निर्माण होणार असल्याचंही पाहायला मिळत आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून काय घडतंय याचे घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।